मित्रांनो, कसे आहात? आपल्या चॅनलवरती प्रथम तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण जास्त काही व्हिडिओ वगैरे बनवत नाही राहणार आहोत. एक मनात अशी शंका आली, ती त्याच्यावर बोललो जरा चर्चा करूया. तर प्रथमच आहे ना, तुम्हाला तुमचा युट्यूब चॅनल खोलताना तुम्हाला असं बरेच वेळा वाटत असेल की आपण जर युट्यूब चॅनल क्रिएट केला तर पहिलाच व्हिडिओ कोणता टाकायचा, किंवा जर समजा व्हिडिओ वगैरे टाकला, अपलोड केला तर युट्यूबवरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल का, किंवा अशा खूप काही मनात प्रशंसा शंका वगैरे येत असतील. आणि दुसरी सर्वात मोठी दुसरी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील, किंवा जर आपला स्वतःचा व्हिडिओ टाकला किंवा इंट्रो व्हिडिओ बनवत असाल किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवत, तर बरेच वेळा असं तुम्हाला वाटतं की जर हा व्हिडिओ आपल्या लोकांपर्यंत पोहोचला तर लोक काय बोलतील, किंवा मित्रमंडळी वगैरे आहेत ती मित्रमंडळी काय बोलतील, अशा बरेच साऱ्या शंका येत असतात. त्याच्याने आपण आपला आत्मविश्वास जो असतो ना, तो आपण कुठेतरी गमवून बसतो. मित्रांनो, प्रथम कसं आहे माहितीये, जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल खोलाल म्हणजेच ओपन कराल, तेव्हा फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये जे काय टॅलेंट आहे त्याच्यावरती तुमचा फोकस ठेवा. तुमच्या व्हिडिओ बनवताना तुमच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओवरती फोकस पाहिजे तुमचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती व्हिडिओ कशा प्रकारे तुम्ही एडिट कराल, किंवा ती व्हिडिओ जर तुम्हाला एडिट करता येत नसेल तर त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रकारची माहिती कशी देता येईल, किंवा जर समजा आता तुम्ही कोणत्या कॉमेडी व्हिडिओ बनवत असाल तर त्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त अशी कॉमेडी कशी करता येईल, काय करता येईल, कशा पद्धतीने लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचेल, याच्यावरती तुमचा जास्तीत जास्त टॅलेंट ठेवा. लोक ही आपली व्हिडिओ बघितल्यावर काय बोलतील, किंवा आपल्याला ट्रोल करतील. खूप सारे कामावरचे मित्र वगैरे असतील, ते आपल्याला काही ना काय बोलत बसतील. याचा विचार तुम्ही सोडून द्या, कारण या दुनियेमध्ये कसं आहे माहितीये, तुमचा विचार करणारा कोणीच नाही. त्याच्यामुळे तुम्हीच तुमचा स्वतःचा विचार करा, स्वतःच्या पायावरती स्वतःच उभं राहा, आणि जे काय म्हणून व्हिडिओ वगैरे बनवत असाल ती व्हिडिओ व्यवस्थितरित्या अपलोड करा, व्यवस्थितरित्या व्हिडिओचा इंट्रो बनवा, व्यवस्थितरित्या व्हिडिओ शूट करा. आणि जे काय तुमच्याकडे असेल, कॅमेरा म्हणा, मोबाईल म्हणा, त्याच्यातून जास्तीत जास्त क्लिअरिटीचा व्हिडिओ येईल अशा त्याच्यावरती तुमचा फोकस ठेवा. तुम्हाला वाटत असेल की जर ह्याने व्हिडिओ बघितल्यावर काय होईल, त्याच्याकडे व्हिडिओ गेला तर तो काय बोलेल, असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात येत असतात. तर हे सर्व प्रश्नांचा बाजूला ठेवून, हे सर्व प्रश्न जे काय आहेत ती बाजूला ठेवून आपण फक्त आपल्या व्हिडिओवरतीच फोकस ठेवा. आणि ज्या काय व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत ती माहिती अगोदर तुमच्या माइंडमध्ये तीच माहिती सेट करा. जर तुम्ही असा विचार कराल की मला सांगायचं आहे काही एक आणि माझ्या मनात दुसराच विचार आहे, असा जर तुम्ही काही ना काय मनात विचार केलात ना आलटून पलटून, तर तुमची ती व्हिडिओ पण पूर्ण बरोबर होणार नाही, आणि तुमच्या मनात बाकीचे विचार घोळत राहणार आहेत सारखे. म्हणजे लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, कामावर गेलो तर कामावरचे मित्र काय म्हणतील, असे खूप सारे काही ना काही विचार तुमच्या मनात येत राहणार. त्याच्यामुळे हे सर्व डाऊट घेण्यापेक्षा जी तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवणार असाल त्या व्हिडिओवरती तुमचा फोकस ठेवा, कॅमेरामॅन चांगला ठेवा. आणि जर कोण तुमच्याकडे कॅमेरामॅन नसेल, तुम्ही स्वतःहून असेल तर स्वतःचा तुमच्याकडे ट्रायपॉड असेल तो स्वतःच्या पाशी ठेवा, आणि व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओ शूट वगैरे करा. आणि लोकांना घाबरून जाऊ नका. जे काही तुमच्या मनात आहे, जे काही तुमच्या डोक्यात आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती जे काही तुम्ही अपलोड करत असाल ते व्यवस्थितरित्या अपलोड करा. आणि तुमच्यामध्ये जेवढं काही टॅलेंट आहे त्या टॅलेंटनुसार व्हिडिओ बनवा, असं मी तर म्हणतो. आणि लोकांचा विचार बाजूला ठेवून द्या. तुम्ही जेव्हा प्रथमतः युट्यूब चॅनल खोलणार असाल तेव्हा एवढ्या जर टिप्स अँड टिप्स तुम्ही जर फॉलो केल्यात ना, तर व्यवस्थितरित्या तुमचा चॅनल ग्रोथ होईल. आणि मॉनिटाईजला तर तुम्हाला माहितीच आहे की जास्तीत जास्त दिवस लागतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जर व्यवस्थितरित्या कंटेंटनुसार बनवत असाल व्हिडिओ, आणि आहे तोच जो कंटेंट असेल तुमचा, त्याच कंटेंटनुसार जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवत गेलात तर तुमचा व्हिडिओही चांगला पुढे 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 असा ग्रोथ होत जाईल. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या जे काय म्हणून करत असाल कामधंदा त्याच्यावरती फोकस ठेवा, इतरांचा विचार बाजूला ठेवा. आणि मी आशा करतो आपली माहिती घेऊन चांगलंच तुम्हाला असं म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घेतला असाल. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया लाईक करा, आणि व्हिडिओ कसे आहेत काय आहेत ते तुमच्या मनात जे काय कमेंट वगैरे येईल ती तुम्ही कमेंट करा, अशी मी आशा करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.